त्यानंतर मुक्तीचंद्र कोकरे, मी सर्व कलाकारांना विनंती करतोय की कृपया आपण या ठिकाणी यायचंय वरती. ते येईपर्यंत मी पुन्हा एकदा प्रबोधन करणार आहे. समोर पाठीमागे आवाज येतो ना, आवाज येतो जरा जोरात बोला. जय भीम, जय भीम. आवाज एवढा फक्त जय भीम. रमाईचं गीत या ठिकाणी सादर केलं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये सर्वांमध्ये अनमोल साथ जर कोणी दिली असेल ती रमाईला. मी आता जी सगळी माहिती सांगणार आहे ती फक्त महिलांसाठी आहे. माझ्याचं प्रत्येक वाक्य कोणती महिला त्याचं पालन करते का याचं स्वतः स्वयंमूल्यमापन करा. 14व्या वर्षी आता 14 तारीख ही बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अत्यंत अनमोल तारीख आहे. 14व्या वर्षी बाबासाहेबांचा जन्म झाला. 14वे रत्न आहे. 14व्या वर्षी बाबासाहेबांचा विवाह झाला. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. 14 तारखेला नामांतर झालं आणि 14 विद्यापीठात बाबासाहेबांनी स्थापन केली. त्यामुळे 14 ही तारीख बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब 1906 सालची गोष्ट आहे. बाबासाहेबांचं वय वर्ष होतं 14 आणि त्यावेळेस रामजी सुभेदारांच्या मनात आलं की माझ्या भीमरावांचा विवाह करायचा आणि म्हणून बाबासाहेबांनी वधू पाहायला सुरुवात केली. आणि याच रत्नागिरी जिल्ह्याची लेक दापोलीची सुकन्या जी ठरली होती तुमची आणि माझी अत्यंत नवकोटीची माता, जिचं नाव होतं महिला बघा, आवाज येतोय काय? जिचं नाव होतं रमाई. बाबासाहेबांचा विवाह झाला तो रमाई समवेत. बायकाळाच्या त्या भाजी मार्केटमध्ये रात्री 9 नंतर बाबासाहेबांचा विवाह झाला रमाई समवेत. काही कळलं नाही संसारामध्ये, न धन होती, ना दौलत होते, ना दागिने होते. आणि उभा आयुष्याच्या मातेनं तुमच्या आणि माझ्यासाठी खपलं होतं. शेणी गोळ्या वेचून माझ्या रामूनं बाबासाहेबांचा संसार उभा केला होता. अरे ज्या वेळेस बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात जात होते त्यावेळेला माझ्या रमाईनं स्वतःचा कोणताही आविर्भाव न दाखवता माझ्या रमाईनं बाबासाहेबांसाठी सारी मेहनत घेतली. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट घटना त्याच दिवशी घडली ज्या दिवशी बाबासाहेब मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली करत होते आणि त्याच वेळी निरोप काढण्यात आला की बाबासाहेबांचा लाडका लेख राजरत्न याची तब्येत जास्त झाले. तापानं फटफटलेला होता राजरत्न आणि बाबासाहेब टांग्यामध्ये बसून त्या बिल्डिंग खालीतील 10 रूम मध्ये आले आणि तुडुंब गर्दी जमली होती. बाबासाहेबांनी त्या खोलीमध्ये प्रवेश करतात राजरत्नानं या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. तो महामानव ढसा रडला होता, कारण स्वतःच्या पोटच्या मुलाच्या डॉक्टरी करण्यासाठी देखील पैसे बाबासाहेबांच्या खिशात नव्हते. शेजारच्या माणसाने म्हणाले की बाबासाहेब राजरत्नावरती कफाट टाकायचा आहे. बाबासाहेबांनी खिशात तात्पर्य परंतु खिशामध्ये एक दमडी नव्हती. माझ्या रमाईनं क्षणातही विलंब केला नाही. आपल्या साडीचा पदर फाडला आणि कफाट म्हणून त्या आपल्या पुत्रावरती राजरत्नावरती टाकला. असा हा करुणेचा महासागर होता. तुम्हाला मला हे जे दिवस पाहायला भेटतात ना ते ह्या 2 महामानवांमुळे. माझी रमाई जेव्हा शेतीने गोव्या वेचायला जात होती, माझी रमाई जेव्हा नदीवरती कपडे धुण्यासाठी जात होती त्याच वेळी सवर्णांच्या बाया माझ्या रमाईला चिडवत होत्या, अगं रामू माझा नवरा तर एक साधा कारकून आहे, बघ माझ्या अंगावरचे आभूषण बघ, दागिने बघ. तुझा नवरा तर या महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा बॅरिस्टर आहे, महान बॅरिस्टर आहे. तुझ्या अंगावरती नाही एक फुटका म्हणी. माझी रमाई नाराज झाली नाही, माझी रमाई रडली नाही, माझ्या रमाईने बाबासाहेबांकडे तक्रार केली नाही. अरे तक्रार करायची रमाई कोणती? माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना, माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना मी स्वतः लिहिलेली चारोळी आवडली तर नक्की टाळा. माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना, अगं बाई तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने, अगं बाई तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने पण माझ्याकडे नाही एक फुटका म्हणी. अगं बाई तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने पण माझ्याकडे नाहीये फुटका म्हणी. जगाचा ठरलाय जो कोहिनूरीला तोच माझ्या कुंकवाचा धनी, तोच माझ्या कुंकवाचा धनी. त्या महामानवांच्या पवित्र विचारांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलंय सादर करतायत मुक्ती संग्राम कोकरे. हॅलो ओके चला तुमची वेळ सुरू होते आता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षाला वाकवणारा समजावा. 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवाला अर्थात समुद्राग्नी होता तो. अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो. मुंगे आणि मेरू पळवून घेण्याची किमिया करणारा जादूगार होता तो. आणि सूर्य ज्वाला मुक्ताळणारा प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जनसाचे विनम्र अभिवादन. विश्व शांतीचे उद्गार ते सम्यक समृद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्रेत असणारी समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व धर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर अभिनव करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिच्या कुशीत हे नेतृत्व घडलं आणि वाढलं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आरक्षणाचे जनक राजा अधिकृषी राजर्षी शाहू महाराज, ज्याने शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवले ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता फातिमा शेख या भूतोन भविष्यती अशा महामानवांच्या महान विदुषींच्या कार्याला, स्मृतींना आणि विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम. जय हिंद. हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तुडवण्यासाठी आणि मुक्तीगोड पदाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभे टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, हा लढा होता आत्मसंघर्षाचा. आणि म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संग्रामापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. नुसतंच केलं नाही तर आपल्या उतरून अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील केलेलं. एखाद्या आव्हानाला प्रत्याव्हान बांधव, एखाद्या आव्हानाला प्रत्याव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकटा जोरदार टाळ्या. अरे आमच्या गरजाच नाकारण्याच्या अनुभूतीतून, आमच्या गरजाच नाकारण्याच्या अनुभूतीतून जो जयघोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून म्हणला जातो. आणि मग या रूपाने मुख्य सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतात. अंधाराच्या नित्यपगारी वाहून देण्याचं काम आम्ही केव्हाच सोडलंय. उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय. रोजच युद्ध अमानुषतेच्या अत्याचारात वावरण्यासारखे सांगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्नवडाने स्वतःलाही शिरवणारे मृत्यूचे कबंध मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय. मुक्तीगोडपणासाठी घेतलेले वेगवान धावत विद्रोहाचं रूप धारण करते. विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षर उमटू लागतात. पूर्व पिढीच्या बरबादीच्या, कुर्बानीच्या आणि सत्य पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाचे मंथन करू लागतं. उद्ध्वस्त झालेल्या आणि ठिकऱ्या उडालेल्या अंगणातून आज सूर्य द्रवपणे ठिकू लागतो. मुक्तीगोड पदाच्या चळवळीला तुफानाचा आवेग येतो. आत्मग्लानीची मरगळ जगतो. स्वाभिमानाने झिरजोग लागतो. रूढीच्या चक्रातून बाहेर पडून आत्मगुंजनाचा खडा आवाज घुमू लागतो. आणि इथेच आंबेडकरी चळवळ जन्म घेते. असं म्हणतात की कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. आणि यामध्ये ही वाचणारी संवादिनी आणि ही कळणारी कडी या चळवळीचा प्राण समजला जातो. तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा गोखरे. मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम.
काळाचा वज्र पुरुष तो पहाड काळा कंपित झाला आणि लाविता हात तयाने पाण्यातून अंगार भडकला शब्दातून ज्याच्या उसळत आली नवी चेतना ही पहिली माती घेऊन उठती अभिमानाची एक गर्जना शब्द तयांचे असे शुभंकर की शब्द तयांचे असे शुभंकर दगडालाही फुटले अंकुर नाव तयाचे भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा कसे फेडू पांग तुझे ग कसे हो उतराई कसे फेडू पांग तुझे ग कसे हो उतराई समर्पणाची ज्योत लावितो धन्य तुला माई धन्य तुला माई धन्य तुला परदेश जाता तुम्ही काहुर्मनी परदेश जाता तुम्ही काहुर्मनी वाट पाहते सुख रूप यारो धनी वाट पाहते सुख रूप यारो धनी वाट पाहते सुख रूप यारो धनी परदेश जाता तुम्ही काहुर्मनी मनी वाट पाहते सुख रूप यारो धनी वाट पाहते सुख रूप यारो धनी वाट
दिनदलित पददलित माणसांच्या जीवनामध्ये प्रकाश पेरणारा प्रकाशदूत प्रज्ञा सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रियांना गुलामगिरीच्या वेड्यातून मुक्त करणारा मुक्तिदाता म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारा, जग बदलणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे अनेक समाजोन्मुख संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. त्याचा काही प्रचार गीत या ठिकाणी निवडत आहे. या आकाशी सूर्य उगवला, या आकाशी सूर्य उगवला, उजळीले या तना मना, भीमराया दे आम्ही समाज घडवू नवा नवा. हो भीमराया दे आम्ही समाज घडवू नवा नवा. सूर्य उगवला, सूर्य उगवला,
तसेच थांबा सगळे. जर जोरदार टाळा जोरदार करा. अत्यंत अप्रतिम या ठिकाणी काय गुणगान झालं ना तुमचं. गुणगान झाल्यानंतर मी कलाकारांची ओळख सांगणार आहे. 2 मिनिटं झाला. या ठिकाणी एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी लीड गायक आहेत. एक आहेत सन्माननीय रोहित जाधव सर, जे चिपळूण सारख्या एका हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. दरवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत तिथे. आणि दुसरे जे आहेत ते काश्मीर शिक्षक संघटनेचे चिपळूण तालुका सरचिटणीस सन्माननीय सतीशजी जाधव, तेही शिक्षक आहेत. आणि तिसरी ओळख आहे, आम्ही तिघही एका बॅचचे आहोत. त्याच्यामुळं हा सारा योगायोग या ठिकाणी जुळून आलाय. आता यामध्ये स्पर्धेमध्ये मी सन्माननीय सरपंच महोदय मंगेशजी शेलार यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभास्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. या मध्ये सन्माननीय सचिन काजरोळकर 200 रुपये, रोहित सावर्डेकर 200 रुपये, राजू पवार 200 रुपये, संकेत सावर्डेकर 200 रुपये आणि विलास कातकर 200 रुपये. या साऱ्यांनी प्रति 200 रुपये पद्धतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आणि त्या पारितोषिकाचा मानकरी अर्थातच या वाद्यामध्ये ते 1000 रुपये दिले. तर प्रेक्षकांमधून तुम्ही शून्य असले पाहिजे. कोणासाठी दिले असतील? ढोलकीपट्टूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये त्यांना या ठिकाणी सुपूर्द करायचं. जरा जोरदार टाळ्या. अशोक जाधव यांचे चिरंजीव तिकडे पुढे फोटोग्राफर अमोल याच्यासाठी हे पारितोषिक आहे. यानंतर दीपक शांताराम सपकाळ यांचे स्मरणार्थ तुषार मंगे सपकाळ यांच्याकडून 200 रुपये, शरद सपकाळ 100 रुपये,
अमित नरेंद्र सकपाळ यांनी खास कोरससाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अनिता अर्जुन सकपाळ 100 रुपये, रमेश शांताराम सावंत 100 रुपये, उमेश लक्ष्मण सावंत 300 रुपये आणि अर्जुन सकपाळ माजी सैनिक 100 रुपये असे तब्बल मला वाटतं या स्पर्धेतील सर्वाधिक पारितोषिक 1100 रुपये असतील कदाचित. हे पारितोषिक संपूर्ण टीमला या ठिकाणी प्रदान करण्यात येते. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे पारितोषिक जोरदार टाळ्या